ईडीची भीती घालता कोणाला? ईडीची भीती कुणाला घालता? समोर निष्कलंक मोती उभा आहे. कुस्तीचे डावपेच कुणाला सांगता? समोर भल्या भल्यांना आसमान दाखवणारा हिंद केसरी उभा आहे. दररोज पवारांनी काय केलं, पवारांनी काय केलं का असं का विचारता? समोर पेटलेली मुंबई विझवण्यासाठी दिल्लीच्या सत्तेवर निखारा ठेवून हा अवलिया उभा राहिला. जातीवादी कोणाला म्हणतात? नामांतरासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा हा योद्धा उभा आहे. अरे चोरासारखे उमेदवार का चोरता? चोरासारखे उमेदवार का चोरता? समोर लोखंडाचे सोने करणारा परीस उभा आहे. पवार थकले म्हणून कुणाला डिवचतात? समोर 84 वर्षाचा तरुण उभा आहे. संपवण्याची भाषा कुणाला करताय आणि कोणाला दाबताय? समोर उसळणारा समुद्र उभा आहे. हिमालयाचा रुबाब कुणाला सांगता? समोर निधड्या छातीचा सह्याद्री उभा आहे. धन्यवाद. नमस्कार. शाहू फुले आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील कृपया शांतता राखा. यांच्या पुरोगामी विचारांवर आणि लोकशाहीवर प्रेम करणारे आपण सर्वजण आहात. आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने आज आपण हजर आहात. मला अतिशय आनंद वाटतो. काल मी बारामतीला गेले होते, परवा मी विश्वजितच्या तिकडे गेले होते. आणखी आम्ही काल आमच्या इस्लामपूरला एक छोटीशी सभा होती, पण अशी प्रचंड लोक नव्हते आले. काय भानगडे कळत नाही. पण तो म्हणजे याचा अर्थ मुश्रीफ नक्की गाडणार तुम्ही. आज आमच्या पिढीचं वय झाले. असं असलं तरी आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेलो आहोत. त्यामुळे आमचे रक्त हे स्वाभिमानाचे आणि देशभक्तीचे आहे. आणि म्हणून आम्ही निराश होत नाही. वय झालं तरी आम्ही निराश होत नाही. पारतंत्र्यापेक्षाही आत्ताचा काळ अतिशय वाईट आहे. लक्षात ठेवा, त्यावेळेचा काळ खरोखर चांगला. त्याच्यापेक्षा अतिशय नालायक माणसं आता सत्तेवर आलेली आहेत. तेव्हा आणि आमचे लोक त्यांच्या नालीला लागलेत. मला कळत नाही शरद पवारांनी काय दिलं नाही त्यांना. असं असताना भ्रष्टाचार करायचा, 2 हातांनी खा खायचं आणि मग तुरुंगाच्या भीतीने पळून जायचं दुसऱ्या पक्षात. किती हे दुःख. आमचे जयंतराव बघा, डाग आहे का? त्यांना ईडी लागली का? आमच्या शरद पवारांना लागली का ईडी? मग खायचं एवढं खा म्हणून आणि पार ह्याला घाबरायचं तुरुंगाला आणि मग पक्ष फोडून चिन्ह घेऊन पळायचं. खरोखर वाईट वाटतं खूप मला. कृपया विचार करा, प्रतिगामी शक्तीनेच महात्मा गांधींचा खून केलाय, कॉम्रेड पानसरेंचा खून केलाय, दाभोळकरांचा खून केलाय. ते दुष्ट आणि प्रतिगामी विचाराचे हे जातीय राज्य तुम्हाला हवे का? विचार करा. आज शिक्षणामध्ये त्यांना मनुस्मृती आणायची आहे. संस्कृत कंपल्सरी केलंय लहान मुलांना. विचार करा, बहुजन समाजातल्या मुलांना पहिलीतल्या मराठी नीट वाचता येत नाही आणि तिथं संस्कृत केली आता आणि मनुस्मृतीचा अध्याय टाकलाय. तेव्हा या गद्दार लोकांना तुम्ही मतं दिली तर भारतातील लोकशाही मेली आणि दुसरा ट्रम्प आला असं समजा. तेव्हा तुम्ही विचार करा, विवेकवादी व्हा. महिलांना मला सांगायचंय की आपली पोरं काय करतात बघा. त्या भिडे गुरुजीच्या नादाला लागतील बघा. आणि तो भिड्या गुरुजी आणि काही टोळकी ती तुमच्या मुलांना नादाला लावतील, पैसे देतील, दारू देतील, जेवण देतील, पेट्रोल देतील आणि गाड्या उडवा म्हणतील आणि मतं घेतील. तेव्हा आपली मुलं काय करतात ते आवर्जून बघा. या घाणेरड्या गटारगंगेत त्यांना जाऊ देऊ नका. आत्ताचा अंधार काळ बघितला की मला बालपणचा काळ आठवतो.
देशभक्तीने आमचं हृदय भरलेलं असायचं. शाळा सुटली की आम्ही झेंडा आणि काठी घेऊन राष्ट्रसेवा दलात जायचो आणि झेंड्याला वंदन करून राष्ट्रगीत म्हणायचो. साने गुरुजींसारख्या महान लोकांचे भाषणं आम्ही ऐकलीत आणि ते त्यांची भाषणं ऐकून आम्ही घरी जात आणि प्रभात फेऱ्या काढवायचो. दर रविवारी प्रभात फेऱ्या, देशाच्या घोषणा, त्याचप्रमाणे गाणी म्हणत. ती गाणी कोणती बघा की आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. इतकी सुंदर गाणी, अतिशय अर्थगर्भ अशी गाणी म्हणत आम्ही प्रभात फेऱ्या काढायचो. त्याचप्रमाणे साने गुरुजींचे गाणं म्हणायचो आम्ही की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन पद दलित, जगी जे दीन पद दलित, जगी जे हीन पदी दलित, तयांना प्रेम द्यावे, तयांना बंधू समान वागवावे. ते हे या गाण्यांची आता गरज आहे. लक्षात घ्या, सगळं जाती द्वेषांनी निर्माण केलेलं आहे. आम्ही शाहीर अमर शेखांची गाणी ऐकली, आम्ही फार भाग्यवान आहोत. त्यांचा डफ वाजला की आमच्या अंगात शहारी यायच्या आणि ते डोंगरी शेत माझं गोनी बेणू किती, हे गाणं म्हणायचे आणि नाचायचे आणि आम्ही सुद्धा नाचायचो. अण्णाभाऊ साठे त्यांची गाणी आम्ही ऐकलेली, गाडगे महाराजांचं कीर्तन आम्ही ऐकलेले. किती आम्ही छान छान लोकांची भाषणं ऐकलं. गाडगे महाराज म्हणत, बायकांना म्हणायचे विशेषतः की तुम्ही ज्याला खाता येत नाही तर दगडाच्या देवाला कशाला प्रसाद देतात? तो खातोय का भात तुमचा? तुमचा प्रसाद खातोय का? आतील तो पुजारी तो खातोय, त्याचं पोट त्या पुजाऱ्याचं भरते. त्याच्यापेक्षा परोपकारी माणसाच्या हृदयात ईश्वर आहे, त्यांना तुम्ही मदत करा, त्यांची पूजा करा. आणि ते काय म्हणायचे मला आठवतंय, ते म्हणायचे या इथं अनवाणी पायाचा रापलेला ज्याचा चेहरा आहे काळा असा माणूस बसलाय आणि तो कोण आहे माहितीये का? जिथे शिक्षणाचे किरण पोचले नव्हते त्या ठिकाणी हा रक्तबंबाळ पाय करून फिरतोय. तो कर्मवीर बाबूराव पाटील, तो इथं बसलाय. त्याच्या हृदयात माणुसकी बघा, त्याच्या हृदयात परमेश्वर बघा. परमेश्वर हा दगडात नसतो. ह्या अतिशय अशा प्रकारचे आम्ही शिक्षण म्हणा किंवा भूतदयेची अशी गाणी ऐकलेली. यामध्ये तरी ज्या कर्मवीरांनी ठिकठिकाणी शाळा काढल्या, आज महाराष्ट्र या रयत सेवकांच्या खांद्यावर उभा आहे. त्या कर्मवीराने हा नालायक राज्यपरम म्हणतो की हे काय केलं या भाऊरावने? भीक मागून संस्था उभे केल्या. किती नीच माणूस आहे. भीक मागून संस्था, रयत शिक्षण संस्था उभी केली आहे आणि आम्ही गप्प बसलो. त्यांना काही चीड येत नाही लोकांना. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? मला तर असं वाटलं की चपल्याने तिथं यांना मारावं, पण मी एकटी काही करू शकत नव्हते. आज शरद पवारांना मी लहानपणापासून पाहिली. मी थोडक्यात सांगणार, जास्त काही लांबड नाही लावणार. त्याचं लहानपण कसं होतं की समाजकार्याची ओढ लहानपणापासून होती. शाळेतील क्रीडा महोत्सव असो, सहली असो, गॅदरिंग असो, सगळी जबाबदारी त्याच्यावर असायची. आणि 30-40 पोरांच्या गराड्यात तो उंच होता, चिडचिडीत उंच, आणि एखाद्या गजराजाप्रमाणे तो शोभून दिसायचा. कायम त्याच्याबरोबर टोळकं असायचं. आणि ती पहिल्यापासूनच त्याची आवड. एक अशी डबडी स्कूटर असायची आणि ती स्कूटर घेऊन तो खेडोपाडी वणवण फिरायचा. खेड पिंजून काढलं त्याने. अनेक लोकांच्या ओळखी त्यांच्या होत्या. आणि असे हे शरद पवार आज त्यांच्याशी प्रतारणा करून आमच्याच घरातला गडी बाहेरचे जाऊ देत. पण दुःख इतकं होतं की आमचं रक्त ज्याच्या अंगात आहे तो आमचा गडी त्या ईडीला घाबरून शरण गेला. खरोखर फार अतिशय वाईट वाटतं. हे बघा, एन डी पाटील हे विरोधी विचाराचे, काँग्रेसचे नव्हते. शेतकरी कामगार पक्ष त्यांचा होता. आमचं घर काँग्रेसचं.
पण सगळ्यात लाडके जावई कोण असतील ते इंडी पाटील. आम्ही आमच्या घरात त्यांचा अपमान कुणीही केला नाही, त्यांनाही जवळ केलं. आणि शरद ते राजकारणाच्या चक्रा बाहेर काढायचे, दोघं एकत्र आल्यावर राजकारणाचा विषय कधी काढायचे नाहीत. इंडी पाटील उलट शरद पवारांना खूप टीका करायचे, पण शरदने त्यांच्यावर त्यांनी शरदवर कधीही राग धरला नाही. आणि सगळ्यात आवडते जावई म्हणून त्यांचं उलट स्वागत करायचे. जेव्हा इंडी पाटील आजारी पडले, वारंवार आजारी पडले, त्यावेळेला प्रतिभा आणि शरद कायम येऊन चांगल्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करायची, जेवणाचे डबे पुरवायचे. आणि मी बिल द्यायला जेव्हा द्यायचे तेव्हा तिथले लोक म्हणायचे बिल देऊन गेले पवार साहेब. बघा, विचार करा, विरोधी पक्षाचा आमदार इतके त्यांच्यावर शरदवर भरपूर काँग्रेसवर शरद टीका करायची, पण कधीही राग धरला नाही. आणि हा अजित आमच्या एका रक्ताचे आम्ही सगळी भावंड, त्याला शरदने लहानाचा मोठा केला कारण त्याचे वडील आकारले वारले. असा हा अजित त्याच्या बहिणीच लग्न केली, भावांची लग्न केली, धंदे दिले काढून आणि पळाला ईडीला घाबरून. किती म्हणजे किती वाईट आहे, किती आम्हाला चलत असेल. अतिशय वाईट वाटलं की या वयामध्ये आईवडिलांना, म्हाताऱ्या आईवडिलांना बाहेर काढल्यासारखं झाले. अतिशय दुःख झालं. आणि मला ज्या दिवशी हा अजित पक्ष आणि चिन्ह हे सगळं घेऊन पळाला त्यावेळेला मला इतकं दुःख झालं की दिवसभर मी रडत होते. मग वहिनी काय म्हणले आमच्या की थांबा, पवारसाहेब आले रात्री की तुमची गाठ घालून देते. मग शरदचा फोन आला, काय रडतेस, तू कुणाची मुलगी आहेस, तू शारदाबाई पवारांची लेक आहेस आणि शरद पवारांची बहीण आहे. आपल्याला लढायला शिकवले, आपल्याला रडायला शिकवलं नाही. डोळे पुस आणि कामाला लाग. इतकं धाडस, एवढं आत्मविश्वास आमच्या या भावाच्या अंगात आहे. खरोखर त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, पण वाईट वाटतं की आता हे वय झाले आणि सगळं चिन्ह काढून घेतलं, पक्ष काढून घेतलं. पण तुम्ही सगळे आधारस्तंभ आहेत, तुम्ही सगळे त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे मला काळजी नाही, तो वटवृक्ष आहे, त्याला धक्का लागणार नाही. आपला हे जे महाविकास आघाडी आहे ही निवडून आलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. अन्यथा आपल्या महाराष्ट्राचं काय, देशाचं काहीही खरं नाही. तेव्हा शरद पवार यांचे हात बळकट करा. आमचे समरजित गाडगे आहेत, जयंत पाटील आहेत, जेवढे महाविकास आघाडीचे हे उभे आहेत लोक, त्यांना प्रचंड मताने निवडून घ्या. आणि मला हे तुमची ही जी जमाव दिसते एवढा प्रचंड, मला तर खात्री वाटते की मुश्रीफ गाडला जाणार, लक्षात घ्या. आता एकच शेवटची कविता ऐका. म्हणजे मी कविता पण करते, मी शिक्षिका आहे आणि आयुष्य माझं शिकवण्यातच गेलेले. खरं इंडी पाटलांनी आम्हाला, आमच्या आई वडिलांनी सांगितलं मी 1 रुपया घरात देणार नाही, मी राजकारण करणार, मी आमदारकीचे पैसे देणार नाही, मी मुलं बाळं बघणार नाही. तुमच्या लेकीला द्यायचं असलं तर नारळ आणि मुलगी द्या, बाकी मला काही नको. मग आमची आई काय म्हणाली, जरा वाद झाले घरात, वडील जरा संवेदनाशील होते. वडील म्हणले आपली मुलीने फुलं वेचली, तिथलं तिला काट्याकुट्यात ढकलायचं का. पण आई आमची जरा लढाऊ होती. ती म्हणले आपली पोरगी हे आहे, धाडशी आहे आणि कावळ्याची म्हणून ते संसार कुणीही करतं. इंडी पाटलांसारख्या वाघाचा संसार करणं यात अभिमान आहे. आणि त्यामुळे माझं त्या ठिकाणी लग्न आमचं ठरलं आणि यशस्वी झालं. आता मला एक शरदविषयी शेवटची कविता म्हणून दाखवते आणि मग रजा घेते. शरद पवारांवर कविता केली. ईडीची भीती घालता कुणाला, ईडीची भीती कुणाला घालता, समोर निष्कलंक मोती उभा आहे. कुस्तीचे डावपेच कुणाला सांगता, समोर भल्या भल्यांना आसमान दाखवणारा हिंद केसरी उभा आहे. दररोज पवारांनी काय केलं, पवारांनी काय केलं का असं का विचारता. समोर पेटलेली मुंबई विझवण्यासाठी दिल्लीच्या सत्तेवर निखारा ठेवून हा अवलिया उभा राहिला.
जातीवादी कोणाला म्हणतात? नामांतरासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा हा योद्धा उभा आहे. अरे चोरासारखे उमेदवार का चोरता? चोरासारखे उमेदवार का चोरता? समोर लोखंडाचे सोने करणारा परीस उभा आहे. पवार थकले म्हणून कुणाला डिवचतात? समोर 84 वर्षाचा तरुण उभा आहे. संपवण्याची भाषा कुणाला करताय आणि कोणाला दाबताय? समोर उसळणारा समुद्र उभा आहे. हिमालयाचा रुबाब कुणाला सांगता? समोर निधड्या छातीचा सह्याद्री उभा आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.